नमस्कार सर्वांना. टिप नंबर 1. आयुष्यात खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात मुलांच्या, संसाराच्या. तरी देखील स्वतःसाठी काही बँक बॅलन्स किंवा दागिने असे काहीतरी जमवून ठेवा, जेणेकरून म्हातारपणी तुम्हाला कामी येईल. टिप नंबर 2. तुमच्या स्वतःच्या कायमस्वरूपीच्या निवासस्थानीच राहा, जेणेकरून तुम्हाला तुमचे आयुष्य स्वतंत्रपणाने जगता येईल. टिप नंबर 3. आयुष्यात कायमस्वरूपी काहीही राहत नाही, अगदी दुःखसुद्धा नाही, यावर विश्वास ठेवा. टिप नंबर 4. जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी जगू शकत नाही, तोपर्यंत तुम्ही जिवंत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आयुष्य स्वतःसाठी जगायला लागा. टिप नंबर 5. दरवर्षी एखाद्या पर्यटन स्थळावर फिरायला जा. त्यामुळे तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि तुमच्या मनात जगण्याची इच्छा वाढेल. टिप नंबर 6. तुमचे जीवन आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. जे आवडेल ते करा. ज्या ठिकाणी जावेसे वाटेल तिथे जा, परंतु आनंदी राहा. टिप नंबर 7. स्वतःच्या शरीराची, मनाची आणि तब्येतीची काळजी घ्या. वयोमानाबरोबर लहान मोठे दुखणे चालूच असते. त्याच्याकडे फारसे लक्ष देऊ नका. ते स्वीकारायला शिका. टिप नंबर 8. सगळ्यांचे ऐका, परंतु निर्णय मात्र स्वतःच्या विचारांवरच घ्या. नाहीतर समाजात एक घराची 2 घर करणारे खूप मिळतील. टिप नंबर 9. शक्य असेल तर तुम्ही मुलांपासून वेगळे राहा. त्यांना त्यांचे जीवन जगू द्या. त्यांच्या खूप जवळ राहिल्याने त्यांना किंमत नसते. त्यांच्या खूप जवळ जाल तर कायमचे दुरावाल. टिप नंबर 10. तुमचा बँक बॅलन्स आणि भौतिक संपत्ती तुमच्याजवळच ठेवा. आंधळेपणाने सगळी संपत्ती दुसऱ्यांच्या नावे करण्याची घाई करू नका, कारण हे कलियुग आहे. केव्हा धोका मिळेल सांगता येत नाही. टिप नंबर 11. आपली मूल पुढे गेल्यावर देखील आपली काळजी घेतीलच असे नसते. काही मूल प्रामाणिकपणाने घेत असतील त्यांना सलाम, पण सगळीच तशी नसतात. म्हणून स्वतःचा थोडाफार स्वार्थ साधून ठेवला पाहिजे, जेणेकरून म्हातारपणात त्यांच्यावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. टिप नंबर 12. जे आहे त्याबद्दल समाधानी राहा. भूतकाळातील गोष्टीचा उगाच विचार करत बसण्यापेक्षा वर्तमान काळात जगा. टिप नंबर 13. स्वतःसाठी वेळ काढा. आवडत्या गोष्टी करा, जसे की वाचन, बागकाम, संगीत ऐकणे किंवा चित्रकला. छंद जोपासल्याने मन ताजेतवाने राहते.
टिप नंबर 14, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. नकारात्मक लोक आणि विचारांपासून दूर राहा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. टिप नंबर 15, तरुणांशी जुळवून घ्या. बदलत्या तंत्रज्ञानाशी आणि काळाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. मुलांच्या आणि नातवंडांच्या आयुष्यात लुडबुड न करता त्यांना त्यांचा स्पेस द्या. टिप नंबर 16, नातेवाईक आणि मित्रांशी संपर्क ठेवा. मित्रमैत्रिणींशी भेटा, गप्पा मारा. सामाजिक कार्यात किंवा ज्येष्ठ नागरिक संघात सक्रिय सहभाग घ्या. टिप नंबर 17, तुलना करणे सोडा. दुसऱ्यांशी तुलना केल्याने दुःख वाढते. तुमच्याकडे जे आहे त्यातच आनंदी राहण्याची सवय करा. शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जीवन हे एकट्यालाच जगावे लागते. कारण या स्वार्थी दुनियेत कुणीच कुणाचं नसतं. जे आपल्याला आज आपलेसे वाटतात, उद्या ते परके होतात. म्हणून कधीच कोणाकडून आपल्या सुखाची अपेक्षा करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.